नमस्कार मंडळी, मी माधुरी. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सर्वात आधी सर्वांना गुड मॉर्निंग. आता हे गोव्यावरून निघतानीचा हा व्हिडिओ आहे, तर तो मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकतात अशाच पद्धतीचे सगळीकडे कपडे वगैरे असतात आणि सकाळी लवकर निघाल्यामुळे ना थोडेसे दुकानंसुद्धा उघडे नव्हते. गोवा ते गणपतीपुळे यामधलं अंतर ना साधारण 300 किलोमीटर आहे. त्यामुळे आपण सकाळी लवकरच निघालेलो होतो. रस्त्यामध्ये ना थोडा वेळ थांबून नाश्ता वगैरे करून घेतला आणि परत आता निघालेलो आहोत. कारण 300 किलोमीटर ही रनिंग भरपूर मोठी होते. नाश्ता वगैरे करून घेतल्यानंतर ना गाडीमध्ये मी झोपले होते आणि झोपले तेव्हा आहोंनी ना मला झोपू दिलं नव्हतं. त्यामुळे ना आता ते परत झोपायला लागल्यानंतर मी पण त्यांना झोपू दिलं नव्हतं. तर थोडीशी माझी मस्ती गाडीमध्ये चालू होती. म्हटलं मला तुम्ही झोपू दिलं नाही तर आता तुम्हीही झोपायचं नाही, असं म्हणून ना आमच्या इथं मस्ती थोडीशी चालू होती. तर तुम्ही पाहू शकतात गाण्यांच्या तालावर नाही तर साईचं नाचायचं काम चालू होतं. तर शौर्य खाली काहीतरी शोधत होता. लावतो. चला येते ना, मिळते ना. कशाची भीती वाटते तुला? तर बघा खाली उतरले की ना साईचं काम चालू होतं की मम्मी मला बर्फाचा गोळा खायचा. खरं तर त्यांनी प्रत्येक ठिकाणी बर्फाचा गोळा मागितला होता, पण त्याला सर्दी झाल्यामुळे ना आम्ही तो त्याला कुठेच घेऊन दिलेला नव्हता. आणि या ठिकाणी पोचायला ना थोडासा उशीर पण झालेला होता, म्हणजे दुपार झाली होती. त्यामुळे ना त्याला बर्फाचा गोळा खायचा होता, त्यामुळे तिथं तो आम्ही घेऊन दिला. पुढे आल्यानंतर ना शौर्य, त्याचे पप्पा आणि त्याचे मामा सगळे पाठीमागं होते आणि साईन मी दोघं पुढं आलेलो होतो. त्यामुळे त्याचं चालू होतं की मम्मी पप्पा येऊपर्यंत थांब, आपण दोघं हरवलं जातो किंवा पप्पा आपल्याला सोडून गेले तर, असे त्याच्या मनामध्ये ना थोडीशी भीती होती. छोटंसं कुत्र्याचं पिल्लू पाहिल्यामुळं त्याचं लगेच चालू झालं की मम्मी तू पण हात लाव, खूप छान क्यूट असं ही छोटंसं पिल्लू आहे. तर आम्ही दोघांनी ना तिथं हात लावला आणि पुढे निघालो. तोपर्यंत ना शौर्य आणि त्याचे पप्पा मामा सगळे आल्यानंतर आम्ही पुढे आलो. तर आतमध्ये इथे ना पाय धुतले आणि नंतर आम्ही रांगेला लागलो. पण शौर्य आणि त्याचे पप्पा दुसऱ्या साईडला गेलेले होते, कारण तिकडे ना हँडिकॅप मुलांसाठी वेगळी जागा आहे असं ते सांगितलं होतं तिथल्या दादांनी. त्यामुळे ना ते त्या साईडने गेले आणि आम्ही इकडे रांगेला लागलेलो होतो. तर जास्त काही गर्दी नसल्यामुळे ना लगेच आमचं दर्शन होईल असं वाटत होतं. तर तुम्ही पाहू शकतात साईडला एवढे सगळे लाईन आहेत पण कुठेही गर्दी नव्हती. त्यामुळे फक्त एक लाईन चालू होती आणि त्यात पण जास्त काही गर्दी नव्हती, त्यामुळे आपलं लगेच दर्शन होणार होतं. थोडंसं पुढं आल्यानंतर आम्हाला समजलं की वेगळी लाईन पण इथे संपते आणि सगळ्यांना इथूनच आतमध्ये जायला रस्ता आहे. तर आम्हाला ते पोलीस दादांनी सांगितलं होतं की तुम्हाला जर हँडिकॅप मुलगा आहे आणि तो त्याला कडेवर घेऊन जात आहे तुम्ही, तर तुम्हाला मी इथून सोडतो. तर त्यांच्यासाठी ना आम्ही त्यांच्या पाठीमागं गेलो. शौर्यला त्याचे पप्पा कडेवरती घेऊन आतमध्ये गेले, तर आम्हीही सोबत गेलो. आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही पाहू शकतात एवढी गर्दी होती, जास्त काही अशी गर्दी नव्हती. आणि आरतीचा टाईम झालेला होता, कारण 11:15 वाजता ना आम्ही ते मंदिरामध्ये पोहोचलो होतो. आरतीसाठी ना आम्हाला सर्वांना बसवलं होतं. छान असं आपलं इथे दर्शन झालं. गणपतीपुळ्यातील गणेशाची मूर्ती ना मानवनिर्मित नसून तर ती स्वयंभू मूर्ती आहे आणि गणपतीचं जे तोंड आहे ना ती पश्चिमद्वार देवता म्हणून ओळखले जाते, कारण पश्चिमेकडे ना अथांग समुद्र आणि पूर्वेकडे डोंगरांच्या पायथ्याशी बसलेलं हे मंदिर आहे. असं मानलं जाते की छत्रपती शिवाजी महाराज येथे ना दर्शनासाठी आले होते. तसेच पेशवे काळात माधवराव पेशवे सुद्धा इथे आलेले होते आणि त्यांनी ना धर्मशाळा बांधलेली होती. इथला जो समुद्रकिनारा आहे ना तो अत्यंत स्वच्छ असून नारळी पोपळीसाठी आणि त्यांच्या सर्व बागांसाठी ना हे प्रसिद्ध आहे आणि वेढलेला सुद्धा आहे.
फेब्रुवारी आणि नोव्हेंबर महिन्यात सूर्याची किरणं थेट गणपतीच्या मूर्तीवर पडतात आणि हा एक अद्भुत सोहळा मानला जातो. भाद्रपद व शुद्ध चतुर्थीला येथे मोठा उत्सव भरतो. दर्शन छान झालं, आरती वगैरे घेतली आणि आम्ही इथे बाहेर आलेलो होतो. तर इकडे आल्यानंतर आम्हाला थोडंसं फोटो वगैरे काढून घ्यायचे होते. बाहेरचा एवढा सुंदर हा नजारा आहे इथला परिसर बघून मनाला अगदी प्रसन्न करणारं वातावरण इथलं आहे. मंदिरसुद्धा खूप सुंदर आहे आणि दिसायला तर तुम्ही पाहू शकतात. आणि लाल आणि पांढरा अशा कलरमध्ये, हे 2 कलरमध्ये आपलं हे मंदिर आहे. एवढं सुंदर वाटतं खरंच मनाला अगदी फ्रेश वाटून जातं इथे आल्यानंतर. थोडा वेळ बाहेर थांबून आम्हाला ते फोटो वगैरे काढायचे होते, तर त्यासाठी आम्ही थोडंसं पुढं आलो. पण उन्हाचा टाईम झालेला होता, भरपूर सारं ऊन झालेलं होतं. कारण 12:30 वाजले होते आणि जेवणाचा पण टाईम झालेला होता. त्यामुळे मुलांना भूक लागलेली होती आणि त्यांचं पण चालू होतं की पटकन आवरा, आपल्याला वेळ नाही, कारण मुंबईला परत जायचं आहे. गणपतीपुळे ते मुंबई इथलं पण अंतर भरपूर होतं, त्यामुळे आम्ही जास्त वेळ थांबलो नाही आणि इथं थोडेसे फोटो वगैरे काढून आम्ही लगेच निघालो. तर तुम्ही पाहू शकतात किती सुंदर हे कॉलम वगैरे केलेले आहेत. छान अशा डिझाईन काढलेल्या होत्या, मूर्त्या होत्या. एवढं सुंदर हे मंदिर आहे हाताने हे सगळं बनवलं असेल यावरती आपला पटकन विश्वास बसणार नाही, असं हे मंदिर आहे. या ठिकाणी तुम्ही नक्कीच एकदा दर्शन घेऊन जा. तर बाहेर आल्यानंतर इथे प्रसाद घेण्यासाठी आम्ही थांबलेलो होतो, कारण इथे लाडूचा प्रसाद भेटतो. तर तो इथे आम्ही 2 पॅकेट लाडूचा प्रसाद घेतला. नंतर थोड्या वेळ बीचवरती जायचं होतं, कारण साईचं चालू होतं की मम्मी मला उंटावरती राईड करायची, मला बाईक राईड करायची, असं त्याचं चालू होतं. कारण पाण्यामध्ये तर आम्ही जाणार नव्हतो, परत पुढे लगेच जायचं होतं. लांबचा प्रवास होता, मुंबईला यायचं होतं आम्हाला, त्यामुळे जास्त वेळ आम्हाला इथे थांबायला टाईम नव्हता. थोडंसं बाहेर जाऊन आम्ही थोडंसं फोटो वगैरे काढून घेतले, मुलांचे राईड्स वगैरे सगळ्या करून घेतल्या आणि मग आता आम्ही इथून निघालो. ऊन भरपूर असल्यामुळे आता इथे मी डोळ्यांना गॉगल लावलेला होता. तर चेहरा पण एवढा पाण्यामध्ये खेळून खेळून काळा पडलेला आहे. तर तुम्ही पाहू शकतात बीचवरचे पाणी आणि जे आपण समुद्राच्या पाण्यामध्ये खेळलो तर त्यामुळे स्किन अगदी डल होते. त्याचा लगेच इफेक्ट आपल्या चेहऱ्यावरती जाणवतो. तर इथे आल्यानंतर इथे अशा छोट्या छोट्या बाईकसारख्या राईड्स होत्या. म्हणजे ॲक्च्युली बाईक नव्हती, ती पूर्ण जीपसारखं बनवलेलं होतं. तर त्याच्यावरती आम्ही इथे राईड्स केली. सर्वांनी एकत्र सोबत केलेली होती, तर शौर्य राहिलेला होता म्हणून त्यासाठी त्यालाही परत नंतर बसवायचं होतं. तर पाहू शकता तुम्ही. तर बघा अशा पद्धतीने इथे आम्ही राईड्स केल्या. तर ही तुम्ही जे पाहू शकतात इथे ड्रॅगन्स वगैरे असे आहेत, जे की आपण गोव्याच्या बीचवरती बोट वगैरे पाहिलेल्या होत्या. तर तिथे असं इथे काहीच नाही, बोट वगैरे काहीच नाही आहेत. इथं सगळं ड्रॅगन्स वगैरे आहे आणि हे सगळं आपलं प्लास्टिकच्या ज्या बोट म्हणतो आपण, तर तशाच होत्या इकडे. कारण इथे गोव्यासारखं बीचवरती इथे गर्दी जास्त नव्हती आणि इथलं वातावरणसुद्धा खूप छान होतं, फ्रेश असं वातावरण होतं. कारण इथलं पाणी अगदी स्वच्छ होतं, मस्त होतं. पण थोडासा उन्हाचा टाईम झाल्यामुळे आम्ही जास्त काही पाण्यामध्ये खेळायलाही गेलो नाही आणि ओलंसुद्धा झालं नव्हतं, कारण आम्हाला पुढे लगेच जायचं होतं. तर पाहू शकतात अशा पद्धतीनं इथे आपल्याला 100 मीटर अंतरावर अशी एक राईड करून देतात. तर इथे नंतर आमची झाल्यानंतर शौर्य राहिलेला होता म्हणून त्यालाही इथे राईड मारून घेतली. तर परत साह्यानं त्याचा मामा सोबत बसले की त्याला शौर्यला एकट्याला जमणार नाही, म्हणून हे सगळ्यांनी मिळून परत एकदा केली. तर उंटावरची सुद्धा इथे राईड करण्यात येते. खूप छान असं वाटतं इथे जेव्हा पण असं वातावरण आपण बघतो मस्त असं मनाला समाधान करणारं हे वातावरण होतं. तर गर्दीसुद्धा तुम्ही पाहू शकतात आणि हे ड्रॅगन्स वगैरे तुम्ही पाहू शकतात. सगळं अशाच पद्धतीचं आहे. बोट इथं अजिबात नव्हती, एकसुद्धा बोट इथे पाहायला भेटत नाही. मस्त असं इथलं सगळं वातावरण आणि नजारा आहे. तर बघा इथे शौर्याच्या पप्पांनी हे सगळं केलेलं नव्हतं, कारण ते बोलले मी रायगडला आलो होतं तेव्हा हे सगळं मी केलेलं होतं, तर आता तुम्हीच करून घ्या, मला काही करायचं नाही. तर कासव वगैरे होतं आणि सगळे प्लास्टिकच्या इथे सगळ्या बोट होत्या, जे आपण समुद्रकिनारी म्हणजे गोव्याच्या बीचवरती जे आपण पाहिलं होतं तशा पद्धतीचे इथे नव्हत्या. तर सगळं असं पाहिलं, मस्त असं एन्जॉय केला आणि आता आम्ही पुढे निघालो, कारण इथे आम्हाला जेवणासाठी जायचं होतं. थोडंसं 1-2 किलोमीटर अंतरावर आपल्याला इथे हॉटेलवरती जायचं होतं. तर ह्या हॉटेलचं नाव होतं स्वाद हॉटेल म्हणून होतं. खूप छान असं इथलं जेवण होतं. आता व्हेज थाळीच होती ही, 140 रुपयाला व्हेज थाळी असं होतं इथलं रेट. आणि इथे मोदक होता आणि
आमरससुद्धा होता. हे 2 व्हरायटीने इथे फेमस होत्या. तर आम्ही ते ना हॉटेलची ही खासियत होती ते घेतले आम्ही. खूप सुंदर मोदक होते. अगदी तुपामध्ये केलेले होते आणि वरतून घेण्यासाठी सुद्धा तूप होतं. तर आमरससुद्धा होता. सगळं जेवण वगैरे केलं आणि आता आम्ही पुढे निघालो होतो, कारण आज आपल्याला पोचायचं होतं मुंबईला. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब.